नमस्कार, मी शहर अध्यक्ष संदीप राणे, मीरा भाईंदर, महाराष्ट्र सेना। आज आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। तुम्ही बघा, आमच्याकडे सर्व महिला पुरुष पदाधिकारी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की गेले अनेक महिन्यापासून, म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर पासून महाराष्ट्र सेना असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, यांच्याकडनं वारंवार रस्त्याच्या बाबतीत तक्रारी केलेल्या आणि तक्रार करून सुद्धा यांचे डोळे उघडत नव्हते। या ठिकाणी गणपती गेले, नवरात्री गेली, दिवाळी गेली, तरी यांचे खड्डे काय विजत नाही। हे निर्लज्ज अधिकारी, या ठिकाणी जे माजलेले अधिकारी आहेत, यांना कुठली काय पडलेली नव्हती। आज तुम्ही विचार करा, काल या ठिकाणी पालकमंत्री, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आलेले आणि तोच पाडा त्यांनी गिरवला की कमिशनर साहेबांना त्यांनी विचारलं की या ठिकाणी खड्डे केवढे आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे होते। त्यांची एक 2 करोडची गाडी लँड क्रुझर मध्ये ते खड्डे जाणवले, म्हणजे विचार करा सामान्य लोकांची काय परिस्थिती होत असेल। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना मला कळकळीची विनंती आहे, आपण पालकमंत्री आहात, पालकमंत्री या नात्याने आपलं पण या ठिकाणी कर्तव्य होतं की या ठिकाणी अधिकारी असेल यांना जाब विचारणं, पण आपण केलं तर। पण काल तुम्ही मीडियाच्या समोर बोललात, अतिशय चांगल्या प्रकारचं काम झालंय। त्यामुळे महाराष्ट्र सेनेच्या जे आपली जे म्हणणं होतं हे तुम्हाला पटलंय, तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला। मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे आयुक्त साहेबांना, आणि आयुक्त साहेबांना विनंती केली आहे आणि त्यांना चेतावणी दिली आहे की 48 तास आम्ही तुम्हाला देतोय। 48 तासामध्ये जर खड्डे उडण्याचं काम चालू नाही झालं तर तुमचीच गाडी अडवणार म्हणून आम्ही त्यांना छाती टोकपणे सांगितलेलं, लक्षात घ्या। या अगोदर आम्ही फार मोठे आश्वासन, फार मोठे या ठिकाणी तुम्ही जुमले वगैरे दिलात लोकांना, पण यानंतर आता खपून घेतलं जाणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, मित्र पक्ष असेल, यांना घेऊन कमिशनरची गाडी अडवण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्यामुळे पालकमंत्र्यांना पण कळून दे की आपण सांगितल्यानंतर पण काम होत नाही, लक्षात घ्या। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की 48 तासामध्ये जर रोडचं काम नाही झालं तर त्यांची गाडी या रोडवरच अडवणार। माझा कुठला गुन्हा दाखल झाला तरी चालेल, जनतेच्या हितासाठी कुठलाही गुन्हा दाखल झाला तरी चालेल, आम्ही आता पाठपुरावा केल्याशिवाय सोडणार नाही। त्यामुळे पालकमंत्र्यांनी आणि जे विनंती केली आयुक्त साहेबांना ते नक्कीच पालन करतील आणि या नागरिकांना दिलासा देतील, ही मला पुरी अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।